शहादा नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। रणसंग्राम रंगणार आहे। डोअर टू डोअर प्रचार हा उमेदवारांचा सुरू झालेला आहे। पण मतदार कुठला मुद्दा घेऊन मतदान करणार हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। आपण मतदारांशी चर्चा करणार आहोत। मी प्रभाग क्रमांक 4 मध्ये आहे। प्रभाग क्रमांक 4 मधल्या मतदारांशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, तुमच्या प्रभागातल्या समस्या नेमक्या काय आहेत? आमच्या प्रभागातल्या समस्या म्हणजे आमच्या ओपन प्लेसचं डेव्हलपमेंट झालेलं नाही 9-10 वर्षापासून आणि रोडची पूर्ण हालत खराब आहे। मंदिराच्या आवारात लावलेले जे लाईट आहेत ते लाईट लागतच नाही आणि पाण्याची जी टाकी बनवली आहे त्या पाण्याच्या टाकीची खालची बाजू एवढी घाण झालेली आहे की तिथं आता विषारी जनावरं पण फिरायला लागलीत, तरी कोणी लक्ष दिलेलं नाही। आणि 10 वर्षापासून कुठल्याच गोष्टीचा फवारा नाही किंवा काहीच कुठली समस्या ते सॉल्व्ह करत नाही। आता इलेक्शन लागल्यामुळे आता एक 2-4 दिवसापूर्वी फवारणीसाठी आले होते ते, त्याच्यानंतर कोणी दिसलंच नाही आम्हाला। त्या समस्या आमच्या मेन आहेत। काय वाटतं तुम्हाला, शहाद्याचा विकास कोण साधू शकतो? शहाद्याचा विकास करण्यामध्ये जो चांगला उमेदवार राहील त्याला लोक निवडून देतील असं सध्या तरी कौल ऐकण्यात येत आहे। शहाद्याच्या विकासामध्ये गटारी व्हाव्या, नवीन रस्ते व्हावे, सफाई व्हावी। सध्या आमच्या वार्डमध्ये मंदिर आहे, मंदिराला कंपाऊंड वॉल कंपाऊंड आणि ब्लॉकसाठी मागच्या 10 वर्षापासून प्रयत्न येत आहे, पण आम्हाला काही यश मिळालं नाही। नवीन कोणी उमेदवार आल्यानंतर, नगराध्यक्ष झाल्यानंतर सर्वात अगोदर हे झालं तर बेटर वे होईल। एक मतदार म्हणून उमेदवारांकडून काय अपेक्षा कराल तुम्ही? शहराचा विकास झाला पाहिजे, कॉलन्यांचा विकास झाला पाहिजे आणि फक्त उद्घाटनाच्या दिवशी नारळ फोडायचं आणि नंतर तोंडच दाखवायचं नाही असे उमेदवार पण नको आहेत आपल्याला। आणि जे सरकार फंड उपलब्ध करून देईल ते सरकार बसलं तर सगळ्यात चांगलं आहे, कारण विकास करायला फंड आपण त्या मुद्द्याकडे येणार आहोत। काय वाटतं तुम्हाला, मतदार म्हणून उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे? नगरसेवक उमेदवाराकडून तुमची काय अपेक्षा आहे? जो नगरसेवक उमेदवार निवडील आमच्या कॉलनीमध्ये तो सुसंस्कृत पाहिजे। त्याच्यानंतर त्याने सगळ्या वॉर्डाच्या आमच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि पूर्ण आमच्या मंदिराचा जेवढा ओपन प्लेसचा भाग आहे तेवढा डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, एवढी अपेक्षा आहे आमच्या कॉलनीच्या नगरसेवकाकडनं। तुम्ही एक तरुण मतदार आहात, तरुणाईच्या दृष्टीने कशा पद्धतीने डेव्हलप झाला पाहिजे तुमचा प्रभाग? आता आमच्या वॉर्डमध्ये जे उमेदवार आहेत ते दोघेही तरुण उमेदवार आहेत, त्यांच्याकडनं साहजिकच आम्हाला खूप चांगल्या अपेक्षा आहेत की आमचा वॉर्ड डेव्हलपमेंट होईल, वॉर्डचे डेव्हलपमेंट होईल, एवढी आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतो। काय वाटतं काका, तुम्ही पाहिलेली आधीची निवडणूक आणि आता जी रंगणारी निवडणूक आहे, काय फायदा काय तफावत येतात? पहिल्यांदा जायचे मत वगैरे देऊन यायचे, येऊन जायचे घरी। आता येते सर्व छान छान करतात आणि मग मतदान करतात। काय सांगाल, बिहारचं जे पॅटर्न बिहारने दाखवून दिलं भाजपा संदर्भातलं, तर ते बघूनच शहाद्याचे मतदार पण मतदान करतील का? होऊ शकतं। मागच्या वेळेस त्याच पद्धतीने झालं होतं, म्हणूनच ते पॅनल बसलं होतं। लोक जागरूक झाले आहेत, सगळ्यांना सगळ्या गोष्टींची जाणकारी आहे, कोण काय करतोय काय नाही, त्यामुळं होऊ शकतं तसं पॅटर्न पण शहाद्यात येऊ शकतं। कारण नुसतं गर्दी करणं किंवा काहीतरी याच्यातनं चालणं त्याला ते महत्त्वाचं नसतं। जो सुशिक्षित वोटर असतो तो घरात बसून पण सगळं बघतो, बाकीची काही सांगायची गरज नाही। सध्या सोशल मीडिया आहे, सगळ्यांना कळतं मागच्या वर्षी कोण काय बोललं, आता काय बोललं, नंतर काय बोलणार आहे, त्यामुळं होऊ शकतं तसं पॅटर्न, सांगता येत होऊ शकतं। निवडणूक काळात पैसा तर खर्च होतो, पण ही सगळी गणितं जी आहेत ती निवडणुकीनंतर खरे कामं सुरू होतात, तर या सगळ्या गणितांचा विचार करून शहादेकर मतदान करतील का? करतील। कारण विकास जर करायचा असेल तर फंड पाहिजे, तर फंड कुठलं सरकार देतं हे आपण बघतोय। 2014 पासून मोदी सरकार आल्यानंतर सगळ्या भारतात पूर्ण जिकडे जावं तिकडे जो विकास दिसतोय, या विकासाचे पैसे अपोजिट जी पार्टी यांच्या घरात जात होता तो पैसा आता विकासामध्ये लागतोय, हे लोकांना दिसतंय। फक्त काही आंधळ्यांना दिसत नाही, तेच करतील, बाकीचे तर सगळे त्यांच्याच बाजूने उभे राहतील। निवडणुकीच्या काळात दावे प्रतिदावे दोघं पक्षाकडून म्हणजे सगळ्याच पक्षांकडून होत असतात। नागरिकांच्या घरी जाहीरनामे दारादारात पोहोचत असतात, पण गेल्या पंचवार्षिकमध्ये म्हणजे गेल्या निवडणुकीच्या पंचवार्षिकमध्ये 100 कोटीची जी कामं झाली त्याने शहादेकरांचं समाधान झालंय का? नाही झालंय। आता तुम्ही बघून घ्या, शिवाजी महाराजचा जो पुतळा आहे दोंडाच्या रोडला
तिथून ST स्टँडपर्यंत बघा रस्त्याची हालत काय आहे. मध्ये टाकलेल्या डिवायडरमध्ये अक्षरशः बोरीचे काटे टोचतात लोकांना. त्याचं काहीच एक झालेलं नाही. ते जे लावलेले ग्रिल आहेत ते पण वाकडे तिकडे तसेच्या तसेच आहे. नवरात्रीच्या काळात एवढा कार्यक्रम असतो तरी तिथं काहीच कुठलीच सुविधा नसते. त्यानंतर तुमचं पटेल रेसिडेन्सी ते स्वामीनारायण मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, तो रस्ता पण लोकांना दिसतोय. आणि जो रस्ता विकासात देतोय तो तो तर वरच्या सरकारने केलेला आहे. तो डोंगरगाव ते पोलीस स्टेशन, डोंगरगाव रोड ते पोलीस स्टेशन, अशा रस्त्याची कामं शाद्यात कुठंच झालेली नाही. खेत्या रोडला पण खड्डे किती आहेत, ते नगरपालिकेची हद्द आहे, तोपर्यंत तरी कामं झाली पाहिजे. कुठलंच काही झालेलं नाहीये. म्हणून ते झालं पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला सरकार पाहिजे. नगरपालिकेचे सगळे जे काही आपल्याला निवडून द्यायचे ते लोक तशीच पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, समाधान झालंय शहादेकरांचं 100 कोटीच्या कामांनी? दोघं गोष्टीवर अपवाद आहे. बाकी लोक हो म्हणतात, बाकी लोक नाही म्हणतात. तुम्हाला काय वाटतं, पर्सनली तुम्हाला काय वाटतं? पर्सनली असं आहे, पहिली पार्टीने 5-10 वर्ष झाले कामं करायला. 5 वर्ष प्रशासक होते, प्रशासकांनी नवीन कामं काही केलीच नाही. मग हा वाद त्यांच्यावर जात आहे. आपल्याला पक्षप्रमाणे काही बोलायचं नाही, पण समोरच्या व्यक्तीने कामं करून 5 वर्षाचा जास्त कालावधी चालला गेलाय. कोणत्या रस्त्याला 2-3 वर्षाचा कालावधी असता. मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यामुळे हा विचार करून सांगतोय. तर दोघं गोष्टी आहेत की नवीन बसले तरी त्यांनी चांगले कामं करावी, किंवा मकरंद साहेब बसले तरी त्यांनी चांगलं कामं करावे. आम्हाला तर विकास पाहिजे. फक्त पार्टी कुठलीही हो, फक्त विकास पाहिजे, बाकी काही नाही. आता पाण्याचे जे कॅनल आहेत आपले, त्या कॅनलमध्ये यांनी गटारीचं पाणी सोडले, त्याच्या पहिले व्यवस्था झाली पाहिजे ना. गटारीचं पाणी गटारीतच गेलं पाहिजे ना. तर ते गटारीचं पाणी डायरेक्ट पाण्याच्या कॅनलमध्ये सोडले तर ते पाणी किती खराब होईल. आणि सगळे शहाद्यातच तशी परिस्थिती आहे की जे वॉटर कॅनल आहेत त्याच्यामध्ये डायरेक्ट गटारीचे पाणी सोडून दिले. तर गटारीसाठी फंड उपलब्ध करून यांनी गटारी व्यवस्थित बनवून घ्यायला पाहिजे. आता तुमच्या समोरच चित्र आहे, तुम्ही जिथून आले तिथं गटार आहे, गटारीमध्ये पाण्याच्या कॅनलमध्ये गटार बनवून दिले. तर हे सगळ्या समस्या त्यांनी सोडवायला पाहिजे. तो कोणी निवडून येतो. शहाद्यात तरुणाईच्या दृष्टीने कुठले उपक्रम राबवले गेले पाहिजे? आता बघा, तुम्ही समोरच बघतात, आमच्या कॉलनीतले लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी खेळण्यासाठी ग्राउंड नाही आहे, व्यवस्थित डेव्हलपमेंट नाही. ओपन प्लेस, एवढी मोठी ओपन प्लेस आहे आमची, 1 एकरची ओपन प्लेस आहे, पण तिथं बिलकुल डेव्हलपमेंट नाही. इथं जेव्हा 5-25-30 मुलं खेळतात ग्राउंडमध्ये रोज, सकाळ संध्याकाळ असतात, त्यांना खेळण्याची काही सुविधा नाही. एवढे जे खेळण्याचे वगैरे खेळण्याचे जेव्हा आपल्याला जे जिम वगैरे साहित्य लागतं ते त्यांनी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. तर शैक्षणिक दृष्टीने शहादा कसं डेव्हलप झालं पाहिजे? तसं तर आहे, शैक्षणिक दृष्ट्या व्यवस्थित डेव्हलप झाले, पण अजून त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. आलं लक्षात? सुधारणा होईल अशी अपेक्षा ठेवतोय. येणाऱ्या कोणी जो पण येईल मेंबर निवडून, त्यांच्याकडनं एवढीच अपेक्षा असेल आमची. तुम्ही काय सांगाल, म्हणजे आता मतदार तर एकदा निवडून देणार आहे, पण पुढचे जे 5 वर्ष काम करायचंय ते खरं तर नगरसेवकाला आणि नगराध्यक्षाला. तर तुम्ही या जनतेचा काय कौल नेमका काय? जनतेचा कौल तोच असणार आहे की आत्ता जो निवडून येणारा नगरसेवक किंवा नगराध्यक्ष तो कोणी असेल, त्यांनी वार्डच नाही नुसतं आपला, तर पूर्ण नगरपालिकेच्या हद्दीकडे लक्ष दिलं पाहिजे. ते जे निवडून आलेले असतात त्यांनी शिरपूरला जाऊन यायला पाहिजे. अगोदर शिरपूर पॅटर्न काय म्हणतोय ते बघायला पाहिजे. शिरपूरचे नगराध्यक्ष असो किंवा नगरसेवक असो, त्यांच्या प्रॉपर्टी पण विकास करत नाहीये तिथं, तर शिरपूर पॅटर्न घ्यायला पाहिजे. नंदुरबारला पण बहुतांश रस्ते जिथं कॉलन्या नाही तिथं डबल रोड बनवून ठेवले आहेत. इथं जिथं लोक राहतात तिथं रस्ते काय पण साधं त्यांच्याकडनं मुरुम पण टाकलं जात नाही. आता शहादा ते डोंगरगाव जो रस्ता आहे भावता त्या पंपापर्यंत, तिथं दोघं बाजूला सर्व्हिस रोड आहेत. कमीत कमी आतापर्यंत 10 ते 12 लोकांचे तिथं ॲक्सिडेंटमुळे याच्यामुळे सगळे नुकसान झालेलं आहे. मग यांना ते जे साईड सर्व्हिस रोड आहे हे रोड बनवायला अडचण काय येते यांना, ते पण एक आम्हाला एक मेन आहे. तुम्ही उमेदवार जेव्हा डोअर टू डोअर प्रचाराला आले तेव्हा त्यांच्या पुढे ह्या समस्या मांडल्यात? त्यांना टाइमच नसतो तेवढा. ते लग्नात निमंत्रण देण्यासाठी येतात, तसे हाय हॅलो करतात, आम्हाला मतदान द्या म्हणून निघून जातात. नगरपालिकेच्या माजी आजी जे नगरसेवक आहेत यांनी खरं तर पूर्ण शहादा शहराची मिटिंग घेतली पाहिजे. जाहीर तिथं एक पेपरात आउट केलं पाहिजे किंवा मोबाईलद्वारे कुठेतरी सूचना दिल्या पाहिजे. 4-5 ठिकाणी तुम्ही तशा सभा घेतल्या पाहिजे. कोणाची अडचण काय ती समजून घेतली पाहिजे. आणि वर्षातनं 1 किंवा 2 वेळा जरी घेतली त्यांना काय फरक पडतो, तर ते कळतात कोणाला काय समस्या आहेत ते.
मेन समस्या या पण आहेत त्याच्यामध्ये. आणि जेवढे अतिक्रमण आहेत, आता तुम्ही शहाद्यात सिटीमध्ये जाताना बघा, सगळ्या टपऱ्या लावून ठेवल्या लोकांनी, त्याच्यानंतर गाड्या उभ्या आहेत, तर जाणाऱ्याने जायचं तरी कसं, हा पण एक मोठा प्रश्न आहे. पायी चालणारे वृद्ध असतात, त्यांना मागून येऊन ठोकून निघून जातात. तर हे जे गोष्टी त्यांनी बघायला पाहिजे. पोलीस स्टेशन जवळ एवढं रहदारीच्या जागा असतात, तिथं कमीत कमी एसटी डेपोत लागून गेलेला आहे प्रायव्हेट वाहनांच्या. तर आमच्यासारखे कसं बघणार? ते तर नगरपालिकेचं काम आहे ना, पोलीस स्टेशनला कळवायचं आणि त्या सगळ्या समस्या लांब करायला पाहिजे. त्यांनी ते बघतच नाही त्या समस्यांकडे, त्यांच्या काही लक्षात नसतं ते. म्हणजे नागरिकांनी सांगायचं तेव्हा ते काहीतरी करतील. मागे त्यांनी ते मोयदा फाट्याजवळ पोलीस चौकी लावून तिथं फक्त त्यांनी रिकामी उद्योग सुरू केले होते. त्यावेळेस शहादा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एवढ्या काही गर्दी असते, तिथं गाडीवाला, टेम्पोवाला हे सगळे आडवे तिडवे चालतात, लॉरीवाले. त्या लॉरीवाल्यांकडे लक्ष त्यांचं पाहिजे ना. जाहीरनाम्यामध्ये कुठले मुद्दे आले पाहिजेत, काय वाटतं? जाहीरनाम्यात सिटीमध्ये सुटसुटीत पाहिजे, अतिक्रमण हटलं पाहिजे, गटारीच्या जागेवर गटारी पाहिजे, कॅनलच्या जागेवर कॅनल पाहिजे, चौफुलीवरती सिग्नल पाहिजे. सिग्नल नसेल लावत तर त्याला कमीत कमी चौक बनवून तिथून कमीत कमी येणारा जाणारा त्याच्या मार्गाने जाईल अशी त्याची सुविधा पाहिजे. मला तेच म्हणायचे, बाकी काही. तर असाच हा शहाद्याचा रणसंग्राम रंगणार आहे. शहाद्याची निवडणूक ही फक्त विकसित शहादा या मुद्द्यावरच रंगणार आहे. पुन्हा भेटूयात एका नवीन प्रभागात. आईस कॅप्चर टीम सह मी नुपूर पाटील, नुपूर टीव्ही शहादा.